ठाकरे सेनाविरुद्ध शिंदे सेना आता एक नवीन वाद पेटलेला आहे। नीलम गोरे एका कार्यक्रमामध्ये गेले होते आणि त्यांना असं काय वक्तव्य केलं त्यावर आता मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर या वक्तव्यामुळे नीलम गोरे चांगल्या संकटात सापडलेल्या आहेत। तर त्यांच्या विरुद्ध आता जोरदार टीका होत आहे आणि तसेच त्यांच्या घराबाहेर सुद्धा आता आंदोलन होत आहेत। नेमकं काय प्रकरण आहेत, कोणता कार्यक्रम होता आणि नेमकं नीलम गोरे काय बोलल्या होत्या तेच बघूया या रिपोर्टमध्ये। तर या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या रणरागिणींनी नीलम गोरेंच्या घराबाहेर जोरदार राडा केलेला आहे। विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांनी मर्सिडीबाबत जे केलेले वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। गोरे यांच्या विरोधात ठाकरे गट कमालीचा आक्रमक झालेला दिसत आहे। पुण्यामध्ये नीलम गोरे यांचं घर आहे, या घराबाहेर ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या ढळल्या आहेत। त्यांनी गोरेंच्या घराबाहेर जोरदार राडा केला आहे। यावेळी या महिला आपल्या बरोबर खेळण्यात येईल मर्सिडीज घेऊन आल्या होत्या। शिवाय टायरवाल्या काकू अशा आशयाचे बॅनरही त्यांनी घराबाहेर लावले होते। या अचानक झालेल्या आंदोलनामुळे गोरे यांच्या घराबाहेर एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे। तर 98व्या अखिल मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या, एक पद मिळतं असं वक्तव्य त्याने केलं होतं। तर मग काय व्हायचं होतं, जे झालं ते समोरच आहे। तर गल्ला गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेना दिल्याचा गंभीर आरोप नीलम गोरे यांनी केला होता। त्यांनी दिल्लीतल्या केलेल्या या वक्तव्याने पडसाद मात्र महाराष्ट्रामध्ये उमटले आहेत। गोरे यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। नीलम गोरे यांनी आतापर्यंत किती मर्सिडीज दिले आहेत याचा हिशोब आता मागितला जात आहे आणि हे वक्तव्य त्यांच्या अंगलट आलेलं आहे। एकीकडे गोरे यांच्यावर शिवसेनेतील नेते टीकेचे झोड उडवत असतानाच पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या या भलत्याच आक्रमक झाल्या होत्या। त्यांनी नीलम गोरे यांच्या पुण्यातील घराबाहेर धडक दिली। त्याने टायरवाल्या काकू अशा आशयाचे बोर्ड घेत त्यांच्या घराबाहेर गेले होते। शिवाय खेळण्यातील एक मर्सिडीज गोरेंना भेट देण्यासाठी ते आल्या होत्या। ही मर्सिडीज घेऊन नीलम गोरे यांनी घराघरा फिरावे असं या महिला यावेळी म्हणू लागले। शिवाय त्यांनी आतापर्यंत किती मर्सिडीज दिले आहेत त्याच्या पावत्या द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। नीलम गोरे ज्यावेळी शिवसेनेचे कार्यक्रम पुण्यात घेत होत्या त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या खर्च करण्यासाठी सांगत होत्या। शिवाय पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी त्या पैशांची मागणी करायचा असा आरोपही या महिलांनी यावेळी केला। नीलम गोरे यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला ते आता समोर आले पाहिजे। शिवाय त्या 4 मर्सिडीज देऊ शकतात तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असणार याची चौकशी ईडी मार्फत केली जावी असे देखील यावेळी या महिला म्हणत होत्या। उद्धव ठाकरेंना मर्सिडीजची लालसा नाही असं असतानाही नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेबद्दल बोलण्याची किंमत कशी होते, त्यांनी खाल्ल्या अन्नाला जागायला पाहिजे होतं। आता तर त्यांनी मर्सिडीजच्या पावत्या दाखवल्यात असं आव्हान या महिलांनी यावेळी दिलं आहे। त्यांनी आता आणखी मोठं पदाची लालसा आहे त्यामुळेच त्यांनी वक्तव्य केलं आहे, पण त्यांना आता शिवसेना काय आहे हे समजलं असंही या महिला यावेळी म्हणाल्या। काही महिलांनी तर त्यांच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केला होता। तसेच नीलम गोरे यांच्या गंभीर आरोपावर आता उद्धव ठाकरे यांनी स्वतः खुद्द उत्तर दिलेलं आहे। दिल्लीमध्ये जे 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं तिथं हे नीलम गोरे यांनी असं वक्तव्य केलं होतं, असे घडलो आम्ही या कार्यक्रमामध्ये। त्या झालेल्या त्यांच्या एका मुलाखतीमध्ये ठाकरे गटाला गंभीर आरोप केला होता। शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची, माणसं गोळा करायचं काम एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं होतं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की पद मिळायचं असा सनसनाटी त्यांना आरोप केलेला आहे। यासह ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनाही आम्ही नको झालो होतो असे नीलम गोरे म्हणाल्या। त्यामुळे ठाकरे गटातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि सुषमा आंधळे यांनी नीलम गोरे यांच्यावर तात्काळ प्रत्यारोप केले आहेत। दरम्यान या गंभीर आरोपावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रत्युत्तर दिलेलं आहे। उद्धव ठाकरे म्हणाले, सगळं गैरगुजरे लोक आहेत, त्यांनी स्वतःचं चांग भलं करून घेतलं, त्या महिला आहेत त्यावर मी काय बोलणार नाही। मर्सिडीज मधून फिरणाऱ्या लोकांना विचारा लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाहीत असा प्रश्न त्यांनी यावेळी केला। स्वतः मर्सिडीज मधून फिरतायत, मग लाडक्या बहिणी का उपाशी राहिल्या असा प्रश्न ठाकरेंनी विचारला। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील नीलम गोरेंना प्रत्युत्तर दिलं। नीलम गोरे यांना उद्धव ठाकरेंनी 4 वेळा आमदार केलं, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या, 8 मर्सिडीज दिल्या का, त्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात असं संजय राऊत यांनी म्हणलेलं आहे। तर सुषमा आंधळे यांनी म्हटलंय की नीलम गोरे यांच्या पक्षात असताना बराच आर्थिक व्यवहार चालायचा, सर्वात जास्त कमाई गोरे यांनीच केली असावी। नीलम गोरे सदा सर्व काळ मातोश्रीवर पडून राहायच्या असा प्रत्यारोप आंधळे यांनी केलेला आहे। तर सुषमा आंधळे यांनी त्यांच्या गाड्यापासून तर साड्यापर्यंत सगळंच काढलेलं आहे।
त्यांनी नेसलेल्या महागड्या लफेदार साड्या, हिरे मोती आणि माणिक सोन्याचे मॅचिंग नेकलेस, त्याच्यावर तसेच कानातले ढोलं, साडीच्या मॅचिंग अशी महागडी 8 पर्स, 3-4 मोबाईल, 2-3 PA, कुणाच्या हातात मोबाईल तर कुणाच्या हातात डायरी तर कुणाच्या हातात मॅडमसाठी 2-4 हातरुमालाच्या घड्या असायच्या, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. PMTने फिरणाऱ्या नीलम गोरे यांच्याकडे आता महागड्या साड्या आल्या. नीलम गोरे यांचे उद्योगधंदे कुणाला माहिती आहेत का? मला माहिती नाहीत. एवढी आर्थिक सुबत्ता आली कशी? नीलम गोरे तुम्ही अजून कमवा आणि मखलाशा करून अजून पद मिळवा. पंजाब पक्षाने तुमचं कर्तृत्व नसताना तुम्हाला मोठं केलं, त्याच्यावर बोलताना जरा तारतम्य बाळगा. इतकं खोटं लोकांना पचत नसता हे टोला त्यांनी लावलेला आहे. तर मंडळी, तुम्हाला यावर काय वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि बघत राहा राष्ट्रकुट क्रिएटिव्ह. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.